रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर मंत्री प्रताप सरनाईक ठाम, पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। मराठी शिकण्यासाठी मुदतवाढीबाबत आज निर्णय। संघटनांनी मागितली 6 महिन्यांची मुदत। घाटकोपरमधील 2 लहान मुलींवर अत्याचार प्रकरणी सोमय्या आक्रमक। घाटकोपर पोलीस ठाण्यात किरीट सोमय्यांचा तब्बल 14 तास ठिय्या। अत्याचार प्रकरणी आता क्राईम ब्रांच तपास करणार। छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामी यांच्या बाबतच्या वक्तव्यावरून बागेश्वर बाबाकडून पुन्हा एकदा माफीनामा। मी देखील शिवरायांचा आदर करतो म्हणत बागेश्वर बाबानं शिवप्रेमींची माफी मागितली। आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबे यांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण। गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर। रोहित पवार आज गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घरासमोर आंदोलन करणार। मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात। डबा रुळावरून घसरला, जीवितहानी नाही। प्रशासनाकडून प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था। वंदे भारत ट्रेनच्या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी, तर दुपारी 1 वाजेपर्यंत पुणे ते लोणावळा लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार। भक्तांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूरमधील भोंदू मनोहर भोसलेची चौकशी। आयपीएस अंजना कृष्णन यांच्याकडून मनोहर भोसलेसह त्याच्या साथीदाराची चौकशी। दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करणार। बीडमधील मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मैदानात। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पद रिक्त। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। आरोपी आयएसआयएसशी संबंधित व्हिडिओ पाहायचा, तपासातून समोर। सुरक्षा रक्षकावरील हल्ल्याचा आणखी एक फोटो समोर। जालन्यात 87 कृषी सेवा केंद्रांची झाडाझडती। खतांच्या विक्रीत अनियमितता आढळल्यानं 9 केंद्रांचा परवाना निलंबित। 41 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटीस, तर 5 ठिकाणी गुन्हा दाखल।